महात्मा बसवेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो। या चाकते फोटो स्टुडिओद्वारा आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभाला आताच नुकतंच त्यांनी उद्घाटन केलं असे अमरावती जिल्ह्याचे खासदार परमराज वानखडे, विलास भाऊ, सुनील भाऊ, शिरवादेजी आणि आता मंचावर उपस्थित असलेले शिंदे सेनाचे प्रमुख नानकरावजी, आमचे गुरु, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं असे MD देशमुख सर, मंचावर उपस्थित सुरेश रतावाजी आणि कोल्हापूर गेट पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडगावकरजी, ज्यांनी या देशाची सेवा केली असे दाभाडेजी, सन्माननीय मंच, अतिशय सुंदर कार्यक्रम, कार्यशाळा असो, चित्र प्रदर्शनी असो की छायाचित्र स्पर्धा असो, प्रवीण भाऊनी जे संस्कार जे उदयवर घातले आणि या उदयनी अतिशय चांगलं काम तो या क्षेत्रामध्ये करत आहे। आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक फोटोग्राफर तयार झालेले आहेत, पण जे हौसी फोटोग्राफर आहेत त्यांना पैलू पाडण्याचं काम, त्यांना दिशा देण्याचं काम, त्यांना रोजगार निर्मिती करण्याचं काम उदय करत आहे। उदय एक डायनामिक पर्सनॅलिटी आहे आणि नेहमी त्याची सकारात्मक दृष्टी असते की आपल्या या जुन्या अमरावतीमध्ये युवकांना रोजगार कसा मिळेल, कसे उद्योग ते निर्माण करेल आणि कसे ते आपला उदरनिर्वाहाचं साधन कसे निर्माण करेल, असा नेहमी त्याचा प्रयत्न असतो। सामाजिक बांधिलकी त्यामध्ये आहे। माझा अत्यंत प्रेमाचा त्यांचे संबंध आहे, त्यांच्या परिवाराचे संबंध आहेत। अतिशय चांगलं काम करतोय। मी त्याच्या या कार्यशाळेला, त्याच्या प्रदर्शनीला शुभेच्छा देतो। या कार्यक्रमामध्ये सुभाष आप्पा पत्रे आहे, राजू गिरे आहे, संजीव चढांबे आहे, ज्यांनी उत्कृष्ट संचालन केलं आहे असे मंगेशजी। कारण की छोटासा कार्यक्रम असला तरी शिस्तबद्ध आणि कार्यक्रम सक्सेस करायचा असेल तर संचालन अतिशय उत्कृष्टरित्या मंगेशनी केलं आणि हे सतत 3 दिवस चालणार आहे। आमच्या मधामध्ये चक्रा सुद्धा राहणार आहे, भेटी सुद्धा राहणार आहे आणि जे काही आवश्यक लागेल ते आम्ही या कार्यशाळेला, या प्रदर्शनाला करू आणि नेहमी आपण असे काम, असे कार्य करत राहा जेणेकरून समाजाला प्रोत्साहन मिळेल, समाजातल्या युवकांना प्रोत्साहन मिळेल। मला इथं बोलावलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल